नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेली मित्रांनो. ठाणे महानगरपालिकेसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, मुलाखतीवर आपल्याला इंटरव्ह्यू बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यू कधी असणार आहे, काय असणार आहे, कोणत्या ठिकाणी असणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला सॅलरी किती असणार ते पण सांगणार आहे. त्याआधी पदाचं नाव तुम्हाला सांगू इच्छितो. 15 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. जल निर्देशक आणि जल जीवरक्षकसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. एकूण 15 वॅकेन्सी असणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे, कशा पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, किती तारखेला असणार आहे. तुम्हाला फक्त आपल्या इंटरव्ह्यूला जायचे, आपले सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपी घेऊन जायचे मित्रांनो. इंटरव्ह्यूला कोणताही फॉर्म भरायचा आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू बेस आपलं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला सॅलरी कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी जायचे संपूर्ण माहिती तर सांगणार आहे मित्रांनो. काम काय असणार ते पण मी सांगणार आहे. तरी संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची तरच या इंटरव्ह्यूला जायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. जसं की मित्रांनो तुम्ही बघू इच्छिता, तुमच्या समोर मी पीडीएफ पहिली ओपन केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी असणारे मित्रांनो ही भरती. महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पंचपखाडी, ठाणे यासाठी असणारे मित्रांनो. द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ठाणे सिटी साठी असणारे मित्रांनो. दिनांक 20/9/2024 ला याची जाहिरात आलेली होती मित्रांनो. ओके, तर त्याच्यानंतर आपण बघून घेऊया मित्रांनो कोणते पद असणारे मित्रांनो. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे कटांतरी पद्धतीने मानधनावर 4 महिन्यासाठी, तर मित्रांनो इथं 4 महिन्यांसाठी 15 जलनिर्देशक व जल जीवरक्षक यांची नेमणूक करण्याची इच्छुक उमेदवारांकडून खालील तपशीलनुसार अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो. ओके, तर आपण ते बघून घेऊया कशा पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे, काय असणार आहे काय नाही. सदर इथं लिहिलेले माननीय आयुक्त 28/8/2024 रोजी शिफारस दिलेली आहे. तसेच सदर कामी महासभा ठराव क्रमांक इथं दिलेला 11/9/2024 रोजीच्या पारित झालेला आहे. त्यानुसार खालील तपशीलप्रमाणे इच्छुक उमेदवाराकडून कटांतरी पद्धतीने मानधनावर 4 महिन्याकरता नेमणूक करण्याची खालील अटी शर्तीमध्ये अधीन राहून अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. किती महिन्याकरता असणार आहे तुम्हाला इथं काम लक्षात ठेवायचं मित्रांनो. 4 महिन्यांकरिता ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता मित्रांनो. या कटांतरी भरतीमध्ये खूप काही इथं विचित्र काम होत आहे सध्या. तपशील व संख्या इथं दिलेली आहे मित्रांनो. ओके, तर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकरिता 4 महिन्यांसाठी जल निर्देशक व जलजीव रक्षक मिळण्याबाबत तात्पुरत्या स्वरूपात 4 महिन्याकरिता असणार मित्रांनो. जोपर्यंत परमनंट भरती निघत नाही मित्रांनो, तोपर्यंत तात्पुरता 4 महिन्याकरिता तुम्हाला घेण्यात येणार आहे. कारण की आता इलेक्शन पण जवळ आलेलं तुम्हाला माहितीच. 15 संख्या असणार आहे मित्रांनो टोटल. तरी इच्छुक उमेदवारांनी सदरचे अर्ज बंद पाकिटामध्ये तुम्हाला समजतं ना, आता आपल्या 24/9/2024 ते 3/10/2024 लक्षात ठेवायचे मित्रांनो. इथं 24/9/2024 ते 3/10/2024 आपल्याला या कालावधीत आपल्याला अर्ज पाठवायचे मित्रांनो. सदर डॉक्युमेंट्स वगैरे पुरतच दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्या नागरी सुविधा केंद्र, तळमजला प्रशासकीय भवन, ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे देण्याची व्यवस्था करावी मित्रांनो. लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला स्वतः डॉक्युमेंट घेऊन द्यायचे मित्रांनो. बंद पाकिटामध्ये आपल्याला ते सादर करायचे नाही. तुम्ही कशाने पोस्टाने पाठवा. तुम्हाला स्वतः घेऊन जा मित्रांनो. जबाबदारी तुमची असणार आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जाची विचार केली जाणार नाही. अधिक माहिती करता कैलासवासी मूरतराव शिंदे, तरण तलाव, ठाणे याच्यासाठी इथं अविभागीय कक्षात संपर्क साधावा मित्रांनो. इथं दिलेलं आहे. अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकरिता मान्सून कालावधीसाठी असणार मित्रांनो 4 महिन्याकरिता 24/7 आपल्याला इथं काम करण्याची प्रत्येक सत्रात 5 जलनिर्देशक व जलजीवरक्षक याप्रमाणे 3 सत्राकरिता 15 जलनिर्देशक जलजीवरक्षक यांची निवड करण्यात येईल मित्रांनो. 3 सत्रामध्ये काम असणार मित्रांनो 24/7. ओके, याचं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. सदरच्या जलनिर्देशक जलजीवरक्षक यांची नावे निश्चित करताना अटी शर्तीनुसार त्यांची पात्रता, अनुभव, सदर कामाची आवश्यकता असलेले प्रमाणपत्र यानुसार प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे.
उमेदवारांची शैक्षणिक अर्हता किमान 10वी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो. कितवी? 10वी पास आपण पाहिजे मित्रांनो. ओके, फक्त 10वी पास. नदी, खाडी, ओढा, समुद्र, वाहत्या पाण्याच्या स्वतःमध्ये पोहण्याच्या कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो. तुम्हाला आता पोहण्याचं ज्ञान सुद्धा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. तुम्हाला झेपता आलं पाहिजे, पोहणं आलं पाहिजे. नदी, खाडी, ओढा, समुद्र कशात पण. ओके, वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला झेपता आलं पाहिजे. उमेदवार शारीरिक दृष्ट्या संपुष्ट असणे आवश्यक आहे. त्याबद्दल त्यांचे एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तुम्हाला एमबीबीएस डॉक्टरचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो शारीरिक दृष्ट्यांसाठी, की तुम्ही शारीरिक मध्ये तुम्हाला काही इथं ताणतणाव नाहीये व तुम्ही कोणता आजार नाही अशा पद्धतीने. उमेदवारांचे वय जे असणार मित्रांनो 18 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत. आपण इथं आतील असाल तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके, आता बघून घेऊया आपण. उमेदवाराचे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणारे, तुम्हाला मराठी भाषा आलेली पाहिजे. निवड उमेदवार झालेल्या उमेदवारांना जलनिर्देशक, जल जीवरक्षक यांना प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने नेमून दिलेल्या वेळेत जलतरणाचा सराव करण्याकरिता उपस्थितीत राहणे आवश्यक असेल असं इथे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. जल निर्देशक, जल जीवरक्षक यांची कार्यकालीन वेळ 3 सत्रांमध्ये असणार म्हणजे 24/7 अशी असेल. सदर नियुक्ती कटांतरी पद्धतीने ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात 4 महिन्याकरता असणार आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. इथे एक लाईन देतोय तुम्हाला मी इथं. 4 महिन्याकरिता 24/7 आपली ड्युटी असू शकते. कोणत्याही स्थितीमध्ये कधी पण आपल्याला काम असू शकतं. त्यानंतर मित्रांनो, निवड झालेल्या जल निर्देशक, जल जीवरक्षकसाठी इथे प्रति महिना 15,000 रुपये असे ठोक आपल्याला मासिक मानधन अदा करणे आहे मित्रांनो. 15,000 रुपये आपल्याला इथे सॅलरी असणार मित्रांनो प्रति महिन्या. लक्षात असू द्यायचे. ओके, 500 रुपये प्रति दर असणार आहे आपल्याला. साप्ताहिक सुट्टी व साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त आपणास कोणतेही भत्ता, कायमपणाचे कोणतेही फायदे तसेच कोणत्याही प्रकारचे रजेचा लाभ घेता येणार नाही. साप्ताहिक सुट्टी जी असेल मित्रांनो तीच तुम्हाला भेटणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही सुट्टी भेटणार नाही आणि कोणतेही भत्ते वगैरे नसणार मित्रांनो. लक्षात असू द्यायचंय. निवड झालेला जल निर्देशक, जीवरक्षक यांची मासिक मानधन व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर कोणतेही हक्क, अधिकार, लाभ मिळणार नाही. प्रादेशिक आपत्तीवर व्यवस्थापन त्याच्यानंतर लिहिले त्यांनी त्या विभागाकडे कामकाज करत असताना जल निर्देशक, जल जीवरक्षक यांचा दुखापत झाल्यास त्यावरील उपचार ठाणे महानगरपालिका रुग्णालयात मोफत करण्यात येईल मित्रांनो. तुम्हाला काही दुखापत झाली तर तुम्हाला मोफत इथं तुमच्या इथं काय उपचार करण्यात येईल मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये. ओके, दवाखान्यामध्ये. उपरोक्त प्रमाणे अर्थ धारक करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्राची छाननी करून पात्र उमेदवारांची ठाणे महानगरपालिकेच्या तरण तलाव विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी नियुक्त केलेल्या निवड समिती मार्फत प्रात्यक्षिक निवड चाचणी घेण्यात येऊन त्याचे मधून अंतिम जल निर्देशक, जल जीवरक्षक यांची निवड करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, जल निर्देशक, जल जीवरक्षक यांची नियुक्ती शासनाने सूचित केलेल्या प्रमाणे विविध नियमानुसार करार पद्धतीने असेल. त्यांची सेवेत कायमस्वरूपी करण्याचा दावा करण्याचा हक्क राहणार नाही. लक्षात ठेवायचं आपल्याला कोणताही हक्क नसणार मित्रांनो की कायम मला घेऊन टाका, 4 महिने काम केलं असं काहीच नसणार आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, सदर पदासाठी आपल्याला 4 महिन्याकरिता कटांतरी पद्धतीने मानधनावर नेमणुकीकरता पात्र उमेदवारांसाठी RTO शर्टसाठी इथं स्वखर्चाने 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आपल्याला करारनामा सादर करणे आवश्यक बंधनकारक आहे. मला लिहून द्यायचं मित्रांनो करारनाम्यामध्ये 500 रुपयाच्या स्टॅम्पवर मी ते करार पद्धतीवर असणार आहे. निवड झालेल्या जल निर्देशक, जल जीवरक्षक जर अपेक्षित कामगिरी करत नसल्यास त्यांच्या करारनामा रद्द करण्याचा अधिकार माननीय आयुक्त यांचा तपशील राहणार आहे मित्रांनो. सदर अर्ज दिनांक 24/9/2024 त्याच्यानंतर 3/10/2024 पर्यंत स्वीकारण्यात येतील मित्रांनो सांगितलेले आहे. तुम्हाला जे अर्ज इथं पोस्टाने किंवा स्वतः इथं जायचं मित्रांनो आपल्याला अर्ज इथं सादर करण्यासाठी 24 तारखेपासून म्हणजे उद्याची तारीख आजची तारीख 24 आहे मित्रांनो. 24/9/2024 पासून 30/9/2024 पर्यंत 3/10/2024 पर्यंत आपल्याला अर्ज सादर करायचे आहे मित्रांनो. ओके, लक्षात असू द्यायचंय. हे जे अर्ज असणार मित्रांनो आपल्याला अर्जाचे विचारता घेणार त्यानंतरचे जे अर्ज येणार त्यांची कोणतेही विचार केली जाणार नाही मित्रांनो.
24/9/2024 ते 3/10/2024 पर्यंत मित्रांनो वृत्ताप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या जलनिर्देशक जलजीवरक्षक यांनी जलतरण संबंधित अटी शर्ती नमूद केलेल्या प्रमाणपत्राचा प्रमाणित छायांकित प्रतीसह पत्त्यावर पाठवायचं आहे मित्रांनो. जसं की 10वीचे डॉक्युमेंट व तुमचे प्रमाणपत्र जे असते मित्रांनो, या पत्त्यावर पाठवायचे. प्रतीसह म्हटलं त्याच्यावर आपल्याला साईन करून द्यायची म्हटलं आपल्याला साक्षात म्हणजे आपल्याला त्याला म्हणतो आपण हमीपत्र जसं म्हणतो आपण आपले सिग्नेचर करून द्यायची किंवा माझे डॉक्युमेंट स्वतः देतो माझ्या पद्धतीने पाठवतो मित्रांनो अशासाठी सगळ्या डॉक्युमेंट आपली सिग्नेचर करून द्यायची त्याला सेल्फ अटेस्टेडसाठी आणि आपल्या एक फोटो पाठवून द्यायचा त्याच्यामध्ये छायांकित फोटो त्याच्यानंतर आपल्याला इथं पत्त्यावर पाठवून द्यायचा आहे मित्रांनो. ओके. अर्ज करताना लिफाफ्यावर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे जलनिर्देशक व जल जीवरक्षक म्हणून नेमणूक करण्याकरता त्याबाबत ठळक अक्षरात नमूद लिहायचे. आपल्याला त्या पांढऱ्या पट्ट्यावर इथं काय लिहायचं लिफाफ्यावर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडे आपल्याला इथं अर्ज पाठवायचा आहे. इथं लिहिलेले जलनिर्देशक व जलसाठी नेमणुकीकरिता अशा पद्धतीने लिहून टाकायचं मित्रांनो पाठवून द्यायचं त्या ऍड्रेसवर. ओके. ऍड्रेस तुम्हाला मी इथं वरती दाखवलेला होता मित्रांनो त्या ऍड्रेसवर तुम्हाला पाठवायचं आहे. ऍड्रेस तुम्हाला मी परत इथं एकदा परत दाखवून देतो मित्रांनो. ऍड्रेस तुमचा जो असणार इथं कुठे गेला ऍड्रेस हा ऍड्रेस आहे मित्रांनो इथं मग बघू शकता तुम्ही आपल्याला इथं पाठवायचं आहे मित्रांनो या ऍड्रेसवर. नागरी सुविधा केंद्र तळमजला प्रशासकीय भवन ठाणे महानगरपालिका मुख्यालय. ओके. इथं तुम्हाला या ऍड्रेसवर पाठवायचं आहे मित्रांनो लक्षात द्यायचे. तुम्हाला इथं पिनकोड वगैरे पण पाहिजे असेल इथं पिनकोड वगैरे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाठवून द्यायचं मित्रांनो आपल्याला इथं 24/9/2024 ते 3/10/2024 पर्यंत मित्रांनो. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय बोलायचं आहे कटांतरी भरतीबद्दल सध्या आता किती आता पहिले 1 वर्ष होतं आता 4 महिने किंवा 6 महिने घेतोय मित्रांनो. एकदम विचित्र बाब होत आहे. या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं आहे कमेंट मध्ये कमेंट करा. व्हिडिओला आवडला तर लाईक करा आणि त्या व्यतिरिक्त मित्रांनो माझं एकच काम आहे की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे. मला कटांतरी भरतीची जाहिरात असो या कोणती असो फक्त माहिती सगळ्यांना असली पाहिजे म्हणून आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करू शकता जॉईन होऊन जायचे मित्रांनो. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो. अशा माहितीसाठी चॅनलला बनवून राहायचं मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा त्यानंतर चॅनल नवीन असं सबस्क्राईब करायचं बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.